येस सर. ऐकलं होतं? बरं बरं, ओके. तर काय ऐकलं होतं स्पॅनिश, कुठे ऐकलं होतं आणि काय ऐकलं होतं त्याबद्दल? सर स्पॅनिश ही स्पेन देशाची मातृभाषा. ओके, अच्छा, बरोबर. आणि स्पेन कुठे आहे माहितीये? म्हणजे कोणत्या खंडात आहे? आपण भारत कुठल्या खंडात आहोत? आशिया. बरोबर. अजून कोणते खंड आहेत? आफ्रिका, युरोप, युरोप, अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका, युरोप, अमेरिका, अजून अमेरिका, अंटार्क्टिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, बरोबर. तर एशिया. आशिया, बरोबर. तर आपण भारत इथे आशिया खंडात आहोत आणि स्पेन युरोप खंडात आहे. तुम्हाला भूगोलामध्ये या सगळ्या खंडांची माहिती झालेली आहे? बरोबर, ठीक आहे, बरोबर. तर मग स्पेन हा युरोप खंडात आहे, पण स्पॅनिश ही भाषा फक्त स्पेन मध्येच बोलतात असं नाही. अजूनही बरेच देश आहेत तिथे स्पॅनिश भाषा बोलतात आणि ते बरेचसे देश अमेरिका खंडात आहेत. कोणाला माहिती आहेत त्यांची नावं? नाही. बरं, ठीक आहे. तर आपण या अनेक देशांची भाषा शिकणार आहोत. 21 देश आहेत जिथे स्पॅनिश भाषा बोलतात आणि या देशांची भाषा एकच आहे, ती म्हणजे स्पॅनिश. तर अशी भाषा आपण आता शिकणार आहोत. ही भाषा शिकल्यानंतर तुम्हाला या 21 देशांपैकी कुठल्याही देशात जाता येऊ शकतं, तिथल्या लोकांशी बोलता येऊ शकतं, राहता येईल, तिथे काही शिकता येईल आणि काम सुद्धा करता येईल. तर अशी एक महत्वाची भाषा आहे आणि म्हणून आपल्याला ती शिकायची आहे. आणि मुख्य म्हणजे ही भाषा मराठी किंवा हिंदीला पण खूप जवळची आहे, इंग्लिशला खूप जवळची आहे आणि आपल्यासाठी शिकायला खूप सोपी आहे. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी पटकन माझ्याबद्दल 1 मिनिट फक्त बोलतो. माझं नाव आहे मिलिंद संत आणि मी वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस शिकवतो आणि त्याच्यात तुम्हाला मी स्पॅनिश शिकवणार आहे. आणि मी फक्त स्पॅनिश शिकवतो असं नाहीये, तर काही स्पॅनिश पुस्तकांचं मी मराठीत भाषांतर सुद्धा केलेलं आहे. तर त्याबद्दल मी कधीतरी नंतर सांगेन, मला आवडेल ते सांगायला. तर आपण स्पॅनिश शिकायला सुरुवात करणार आहोत आजपासून. आपण कोणतीही नवीन भाषा शिकतो त्यावेळेला सगळ्यात आधी आपण ऐकतो, मग बोलायला लागतो, मग लिहायला आणि वाचायला लागतो, बरोबर. तुम्ही जेव्हा जन्माला आला होतात त्यावेळेला सगळ्यात आधी तुम्ही तुमचे आई वडील जे काही बोलत होते, आई बाबा जे काही बोलत होते ते ऐकत होतात. मग त्यानंतर हळूहळू तुम्ही सुद्धा बोलायला सुरुवात केली, मग हळूहळू लिहायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली. आपल्याला ऐकणं, बोलणं, लिहिणं आणि वाचणं या चारही गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी ऐकणं. आता जेव्हा आपण एखादी नवीन भाषा ऐकतो त्यावेळेला नवीन उच्चार कानावरती पडत असतात, नवीन स्वर, नवीन व्यंजन, नवीन उच्चार कानावरती पडत असतात. तर ते आपल्याला सगळ्यात आधी शिकायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्या भाषेची लिपी कोणती आहे? तसं आपण मराठी कोणत्या लिपीत लिहितो? देवनागरी. बरोबर. तशी इंग्लिश लिहितो माहितीये? इंग्लिश रोमन. रोमन, बरोबर, करेक्ट. तर भाषा आणि लिपी
ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. आपण शिकणार आहोत ती भाषा शिकणार आहोत आणि त्याचबरोबर लिपी सुद्धा शिकणार आहोत. काय आहे की आता आपण काल जन्माला आलेलो नाही, बरोबर. आपण आता थोडे मोठे झालेलो आहोत. आपल्याला ऑलरेडी लिहिता वाचता पण येतंय इंग्लिशमध्ये, बरोबर. त्यामुळे आपल्याला स्पॅनिश ऐकण्यासोबत लिहिता वाचता सुद्धा येणार आहे. आपल्याला जास्त वाट बघायला लागणार नाही. जेव्हा आपण मराठी बोलायला सुरुवात केली किंवा लिहायला वाचायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला वेळ लागला होता. पण आपल्याला आता तसा वेळ लागणार नाही, कारण आपल्याला ऑलरेडी लिपी येते आहे. तर आपण लिपी आणि उच्चार दोन्हीही एकाच वेळेला शिकणार आहोत. मी आता तुमच्या समोर एक टेबल उघडतो. एक मिनिट. तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये जे अल्फाबेट्स आहेत त्यांना नावं काय आहेत? माहितीये कोणाला इंग्लिश मधल्या अल्फाबेट्सची नावं? ABCD बरोबर. ABCDEFGH. बरोबर, करेक्ट. अशी किती अल्फाबेट्स आहेत ती? 26. ओके, बरोबर. तर ती सगळी अल्फाबेट्स स्पॅनिश मध्ये सुद्धा आहेत. इथे पहा, मी 4 कॉलम केलेले आहेत. पहिल्या कॉलम मध्ये कॅपिटल लेटर मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये स्मॉल लेटर मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये देवनागरी मध्ये त्या अल्फाबेटचं नाव दिलेलं आहे आणि शेवटच्या चौथ्या कॉलम मध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर आपण ही अल्फाबेट्सची नावं पाहूयात आणि ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. पहिलं अल्फाबेट आहे आ. बघा, अल्फाबेटचं नाव आणि त्याचा उच्चार ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये 3-4 वर्ड्स देतो. फॉर एक्झाम्पल APPLE कसा वाचाल? ऍपल. ऍपल. बरोबर. ऍपल. BALL बॉल. बरोबर. त्यानंतर PARTNER इंटर. पार्टनर. ओके. त्यानंतर MATERIAL मटेरियल. बरोबर, करेक्ट. आता तुम्ही बघाल तर ऍपल, बॉल, पार्टनर आणि मटेरियल या चारही शब्दांमध्ये ए अल्फाबेट आहे, बरोबर. पण त्या ए अल्फाबेटचा आपण साऊंड बघितला, उच्चार बघितला तर तो सारखाच नाहीये. ऍपल मध्ये तो ऍ होतो, ऍ म्हणून वाचतो आपण. बॉल मध्ये ऑ मध्ये ऑ वाचतो, बरोबर. पार्टनर मध्ये आ म्हणून वाचतो किंवा मटेरियल मध्ये अ म्हणून वाचतो, बरोबर. अल्फाबेट वेगळं आहे आणि त्याचा उच्चार वेगळा आहे. असं स्पॅनिश मध्ये होत नाही. स्पॅनिश मध्ये अल्फाबेटचं नाव आणि उच्चार हे बऱ्यापैकी असे आपण म्हणूया एकाच एक असे आहेत. म्हणजे पहिलं अल्फाबेट जे आहे आ, हे अल्फाबेट कुठल्याही शब्दात जरी आलं
तरी आपण आ म्हणूनच वाचणार. हे लक्षात ठेवा. ए अल्फाबेट जे आहे इंग्लिश मधलं त्याचे उच्चार वेगवेगळे होतात, आपण आत्ताच बघितलं. पण स्पॅनिश मधलं जे आ आहे ते मात्र कोणत्याही स्पॅनिश शब्दात आलं तरी ते आ म्हणूनच वाचायचं. त्यामुळे पहिला शब्द आहे autobús, autobús, autobús. फक्त ऐका, मग त्यानंतर मी तुमच्यापैकी 3-4 जणांना परत वाचायला सांगेन. autobús, autobús. येस. आणि कोणाला जर काही प्रश्न असतील तर मला लगेच विचारा. आणि प्रश्न विचारायचे असतील तेव्हाच फक्त जरा अनम्यूट करून बोला, नाहीतर मग सगळ्यांचे आवाज मिक्स होतात. हा, सर काय प्रश्न आहे? ऑटोबूस काय? ऑटोबूस नाही, थांबा मी तुम्हाला वाचायला सांगतो. ऑटोबूस थांबा मी तुम्हाला वाचायला सांगतो एक एक करून. सो त्यानंतर दुसरं अल्फाबेट आहे. आता इथे हे जे शब्द दिलेले आहेत हे शब्द जरी इंग्लिशला जवळचे असले तरी देखील आपण इथे वोकॅब्युलरी म्हणून शिकत नाही आहोत. शाळेत ते 4 आहेत. एक मिनिट. हा, आपण वोकॅब्युलरी म्हणून शिकत नाही आहोत. आपण इथे फक्त शब्दांचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन कसं असतं ते बघतो. autobús, autobús. मी एक एक शब्द परत वाचतो बघा. autobús. सो त्यानंतर दुसरं अल्फाबेट आहे बे आणि ज्याचा साऊंड असतो ब. कोणत्याही शब्दात हा अल्फाबेट आला तरी तो ब म्हणून वाचायचा. जसं बांको, बांको, बांको. इथे ज्याचा उच्चार ब करायचा आहे तो मी लाल अक्षरात दाखवलेला आहे पहा. त्या ब मध्ये पुढचा आ मिसळला आणि त्याचा बा झाला. बांको, बांको, बांको. सर हा सर बांकोला मराठीत काय म्हणता? हा, अर्थ सांगतो मी सगळ्यांचे. आधी उच्चार बघा, प्रोनाउन्सिएशन ते स्पष्ट असले पाहिजेत. मग त्यानंतर आपण अर्थाकडे येणारच आहोत. आणि मी तुम्हाला अशा शब्दांची यादी देईन, एक लिस्ट देईन, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला अर्थासोबत लक्षात ठेवायचे नाहीयेत. आधी फक्त उच्चार बघा, अर्थ तर सांगणारच आहे. एक मिनिट. तर त्यानंतर इथपर्यंत ह्या दोन शब्दांचे उच्चार क्लिअर आहेत का, स्पष्ट आहेत का? autobús आणि बांको. यस सर ओके. यस सर. त्यानंतर तिसरं अल्फाबेट पहा, ते आहे से. से. आता या से अल्फाबेटचे दोन उच्चार होतात. एक म्हणजे स किंवा दुसरा म्हणजे क. इंग्लिश मध्ये सुद्धा असंच होतं. म्हणजे आपण इंग्लिश मधली एक्झाम्पल्स घेतली, उदाहरणं घेतली तर कॉम्प्युटर, कॉम्प्युटर याच्यात क साऊंड आहे. सी चा आपण क असा उच्चार करतो. किंवा केअर, CARE, केअर. किंवा क्युरियस. या तीनही शब्दांमध्ये आपण क उच्चार करतो, सी चा उच्चार क करतो. पण दुसरा एखादा शब्द घेतला आपण सिनेमा, तर त्यातही सी आहे, पण तिथे आपण सिनेमा असं नाही म्हणत, तिथे आपण सिनेमा म्हणतो. असं का म्हणतो, कोणाला माहिती आहे का कारण? नाही सर. किंवा सेंटीमीटर म्हणतो आपण, केंटीमीटर नाही म्हणत, सेंटीमीटर. आणि त्याचं कारण काय? अगदी सोपं आहे त्याचं कारण. तुम्ही हे पाचही शब्द बघा, केअर, कॉम्प्युटर, क्युरियस, सेंटीमीटर आणि सिनेमा. यात सी नंतर येणारं अल्फाबेट कोणतं आहे, कोणतं वॉवेल आहे? आय
केअर मध्ये कोणता आहे? A. ए. O. फ्युचर मध्ये कोणता आहे? O. ओ. क्युरियस मध्ये कोणता आहे? U. यू. ओके. सेंटीमीटर मध्ये ई. आणि सिनेमा मध्ये आय. बरोबर. तर आपल्याला बघावं लागतं या सी नंतर येणारं अल्फाबेट कोणतं आहे. ते जर ए, ओ किंवा यू या तीन पैकी एखादं असेल तर मग सी चा साऊंड क असतो. ए, ओ किंवा यू या तीन पैकी एखादं अल्फाबेट एखादं वॉवेल सी नंतर आलं तर मग सी चा साऊंड क असतो. हा प्रणव, काही प्रश्न आहे का? विचारायचंय काही? ओके, ठीक आहे. तर अच्छा, ठीक आहे. तर म्हणून इथे सुद्धा, आणि हे जसं मी इंग्लिश बद्दल सांगितलं तसंच स्पॅनिश मध्ये सुद्धा होतं. दोन शब्द दिलेले आहेत इकडे. पहिला आहे कापिताल. कापिताल याच्यात क साऊंड आहे, सी चा साऊंड क आहे. तर दुसरा आहे सिने. सिने, ठीक आहे, याच्यात स साऊंड येतो. ओके, परत एकदा हे चारही शब्द वाचतो. autobús, banco, capital, cine. ठीक आहे. त्यानंतर आपण आणखीन एक पाहूया, ते म्हणजे दे. दे अल्फाबेटचा साऊंड द असतो. द. स्पॅनिश मध्ये ड नाहीये. डोंगर शब्दातला ड नाही, त्यामुळे तो विसरूनच जा. फक्त द आहे. आणि इथे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते आहे डिक्सिओनारिओ. 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 आता हे पाचही वर्ड्स परत पहा. autobús, banco, capital, cine, डिक्सिओनारिओ. तुम्हाला अर्थ पण सहज समजतील. autobús काय असेल अर्थ? कोणी गेस करेल? ऑक्टोबस. त्याच्यातले शेवटचे तीन बघा, शेवटचे तीन अल्फाबेट्स किंवा लेटर्स पहा. बस. इंग्लिश मधला बस म्हणजे BUS, बस. दॅट इज स्पॅनिश मध्ये autobús. त्यानंतर बांको. बांको म्हणजे काय असू शकतं? बँक. बँक. बरोबर. बँक. तुमच्या घराजवळ कोणती बँक आहे का? नाही सर. अच्छा, कोणती बँक आहे? SBI. SBI. महाराष्ट्र. ओके. अच्छा, त्याला बांको म्हणतात स्पॅनिश मध्ये. महाराष्ट्र बँक. त्यानंतर अच्छा, त्यानंतर तिसरा शब्द आहे कापिताल. कापिताल. कापिताल म्हणजे कॅपिटल. फॉर एक्झाम्पल कॅपिटल म्हणजे राजधानीचं शहर. महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं? मुंबई. भारताच्या राजधानीचं शहर? दिल्ली. बरोबर. ठीक आहे. आणि स्पेनची राजधानी आहे माद्रिद. माद्रिद. ठीक आहे. तर माद्रिद. बरोबर. तर आपण पुढचा वर्ड बघूया. सिने. सिने म्हणजे काय असू शकतं? सिनेमा. 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 चौथा आहे, पाचवा शब्द आहे डिक्सिओनारिओ. म्हणजे
काय असू शकतं? डिस्कस. डिक्शनरी. डिक्शनरी. सो डिक्शनरी. हा, डिक्शनरी. आता मी कोणातरी एकाला विचारतो, हे 5 शब्द माझ्या मागून वाचायचे आहेत, किंवा तुम्ही स्वतःही वाचू शकता. किंवा एक काम करा, तुम्ही जस्ट हात वर करा इथे. हा, ओके. सो सुषमाचा हात दिसतोय पहिल्यांदा. माझ्या मागून वाचते का स्वतःहून वाचणार? स्वतःहून वाचू का? हा, वाच वाच. Autobús, banco, capital, cine, diccionario. परफेक्ट, बरोबर. मग गायत्री. Octopus, banco, capital, cine, diccionario. बरोबर. पण पहिला शब्द होता autobus. त त autobus. तुझ्या नावात आहे ना गायत्री, तो त जो आहे तोच. स्पॅनिश मध्ये ट नाही. Autobus, नाही, ट नाही, ट नाही. autobus, फक्त त त त त autobus. ओके. autobus. त्यानंतर साक्षी. Autobus, banco, capital, cine, disconario. एक मिनिट हा. तिसरा शब्द आहे कापिताल. कापिताल. त त. त्यानंतर 5वा शब्द आहे डिक्सिओनारिओ. डिक्सिओनारिओ. त्यानंतर आदिरथ. Autobus, banco, capital, cine, disconario. एक मिनिट हा. परत एकदा. autobus. Autobus. आदिरथ. Autobus, हा, ओके. बांको. Autobús, banco, हा. स्पॅनिश capital. मध्ये एक मिनिट सचिन. स्पॅनिश मध्ये ना ॲ साऊंड नाहीये, फक्त आ साऊंड आहे. त्यामुळे बॅ नाही, बा. बांको, कापिताल, सिने आणि डिक्सिओनारिओ. ठीक आहे. प्रणव परत एकदा. Sir. Banco, capital, सर मी सांगू का? अच्छा, एक मिनिट हा. अच्छा, नाही, नीट ऐकू नाही आलं. ठीक आहे, हरकत नाही. सना. Banco, capital, हा, cine, diccionario. ओके, ठीक आहे. बर, आता आपण पुढे जाऊया, मग इतरांना पण वाचायला देईन. पुढचं अल्फाबेट आहे ए. ए. आणि स्पॅनिश मध्ये याचा साऊंड कायम ए असाच असतो. इंग्लिश सारखं होत नाही. इंग्लिश मध्ये ELEPHANT याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? Elephant. एलिफंट. Elephant. त्या एलिफंट मध्ये तुम्ही पाहिलं, हा, त्या एलिफंट मध्ये तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा ए असतो साऊंड, नंतर ई होतो. एली, एली, एलिफंट किंवा टेलिफोन. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो टेलिफोन. म्हणजे एकच अल्फाबेट आहे, पण 2 वेगवेगळे साऊंड आहेत. तसं स्पॅनिश मध्ये नाही. स्पॅनिश मध्ये ए चा साऊंड फक्त एच असतो. जसं आपण जर टेलिफोन याचा स्पॅनिश शब्द बघितला तर तो आहे टेलेफोनो. 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 शेवटी आणि इथे जो फोनो एक का? दिलेला आहे काय, शेवटी फोनो का होतो? हा, टेलेफोनो.
शेवटी काय येतो? फोनो, टेलेफोनो. फोनो. हा, टेलेफोनो, बरोबर आहे. टेलेफोनो म्हणतात. इंग्लिश टेलिफोनला स्पॅनिशमध्ये टेलेफोनो म्हणतात. ओके, तो त्या भाषेतला शब्द आहे. अच्छा, इथे पहा, आणखीन एक एक्झाम्पल दिलेले आहे. एस्कुएला, 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 एस्कुएला. एस्कुएला म्हणजे स्कूल, शाळा. एस्कुएला. बाय द वे, तुमच्या शाळेचं नाव काय? सगळेजण डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे. प्राथमिक शाळा कोळेवाडी. एकदम सगळे विकास बोलू. हा, झेड. एक मिनिट. अच्छा, बरं. सुमन, सुमन. झेडपी हायस्कूल नागत. अच्छा, बरं बरं. ओके. सो तर शाळा एस्कुएला. त्यानंतर पुढचा वर्ड आहे, पुढचा अल्फाबेट आहे एफए. एफए. आणि एक्झाम्पल आहे, त्याचं शब्द दिलेला आहे समोर, फार्मासिया. 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 ओके. फार्मासिया म्हणजे काय असेल? फार्मसी. फार्मसी, दवाखाना, औषधाचं दुकान. सॉरी, फार्मासिया म्हणजे औषधाचं दुकान. फार्मासिया. ओके. सो बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपण इंग्लिशमध्ये काही शब्द वाचतो, जसं की फॅमिली, तेव्हा आपले जे खालचे ओठ असतात आणि वरचे दात असतात, ते एकमेकांना स्पर्श करतात. जसं फॅमिली, फॅमिली, फॅमिली. फॅमिलीमध्ये म्हणताना खालचे ओठ आणि वरचे दात हे एकमेकांना टेकतात. फॅमिली. पण किंवा आणखीन एक वर्ड घेऊ आपण, फ्रूट. फ्रूट. पण मराठीमध्ये जेव्हा फळ हा शब्द आपण वाचतो, त्यावेळेला दातांचा वापर होत नाही. दातांचा वापर करायचा नसतो, फक्त ओठांचा वापर करायचा असतो. बंद असलेले ओठ उघडताना तो फ शब्द, आपला फ साऊंड जो आहे तो निघतो. फ. फळ, फळ, फळ. पण इंग्लिशमध्ये खालचे ओठ आणि वरचे दात हे एकमेकांना टेकतात आणि फ असा साऊंड निघतो. हा दोघांमध्ये फरक आहे. मराठीमध्ये फ आहे, हिंदीमध्ये पण फ आहे. फल, फल. जिथे फक्त ओठांचा वापर होतो, दातांचा नाही. इंग्लिश आणि स्पॅनिश मध्ये ओठ आणि दात दोघांचाही वापर करायचा आहे. फ्रूट, फ्रूट, फार्मसी आणि फार्मासिया. ओके. सो त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे खे. खे. आणि याचे पण दोन साऊंड होतात, एक तर ख किंवा दुसरा ग. पहिला जो वर्ड आहे जी वरून, इंग्लिश मधला जो जी आहे त्याच्यावरून जो पहिला वर्ड दिसतो आहे तो आहे गिटारा. 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 गिटारा म्हणजे काय असू शकेल? गिटार. 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 जो आहे तो आहे खेनेराल. 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 खेनेराल म्हणजे जनरल. परत सांग.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे की स्पॅनिश मध्ये ज नाहीये. स्पॅनिश मध्ये ज हा साऊंडच नाहीये, त्यामुळे तो पूर्णपणे विसरून जा. जिकडे तुम्ही जी पाहाल तिथे तो एकतर ग असू शकतो किंवा ख असू शकतो. पुन्हा तेच की ग कुठे वाचायचा आणि ख कुठे वाचायचा. तर मगाशी सी च्या बाबतीत म्हणजे से च्या बाबतीत काय सांगितलं होतं? एकच जण. हा, एक मिनिट. नैतिक काय होतं? अल्फाबेट. बरोबर. कोणती अल्फाबेट्स होती ती? AOU. बरोबर. ए यू. AOU. बरोबर. AIOU. नाही नाही नाही, एक मिनिट. ए त्यानंतर ओ यू. तीन. AOU. हा, ए ओ किंवा यू या तीन पैकी एखादं अल्फाबेट सी नंतर आलं तर सी चा जसा क होतो तसंच इथे ए ओ किंवा यू या तीन पैकी एक अल्फाबेट जी नंतर आलं तर तो ग असतो, किंवा या खे स्पॅनिश खे नंतर आलं तर तो ग असतो. म्हणून आपण इथे गिटारा असं वाचतो आहोत. गिटारा, गिटारा. आणि दुसरा जो वर्ड आहे तो आहे खेनेराल. खेनेराल, खेनेराल. याच्यात जी नंतर ई आहे, म्हणून आपण तो गे म्हणून नाही वाचणार, तो खे म्हणून वाचणार. खेनेराल, खेनेराल. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचं एक अल्फाबेट आहे आचे. आचे. आचे हे अल्फाबेट सायलेंट असतं, म्हणजे आपण त्याचा उच्चार कधी करत नाही. पूर्णपणे सायलेंट असलेलं हे अल्फाबेट आहे. हे फक्त स्पेलिंग मध्ये वापरतात, लिहिताना वापरतात, बोलताना याचा साऊंड काहीही नसतो. म्हणून इथे जो वर्ड आहे तो आपण वाचताना इंग्लिशमध्ये हॉस्पिटल म्हणून वाचतो, पण स्पॅनिश मध्ये वाचताना ओस्पिताल. ओस्पिताल, ओस्पिताल. ह साऊंड स्पॅनिश मध्ये नाही, त्यामुळे ह साऊंड पण विसरून जा. हा शब्द वाचताना ओस्पिताल, ओस्पिताल असा वाचायला लागेल. हॉस्पिटल का? ओस्पिताल, ओस्पिताल. स्पॅनिश मध्ये ऑ साऊंड नाहीये, फक्त ओ आहे. ओस्पिताल, ओस्पिताल. ठीक आहे. सो त्यानंतर एक वेळ आधी आता हे 5 वर्ड झालेले आहेत, तर मी 5 पुन्हा एकदा वाचतो. एस्कुएला, फार्मासिया, गिटारा, general, hospital. Escuela, farmacia, गिटारा, general, hospital. ठीक आहे. सो आता विवेक हे 5ही शब्द वाचतो. हा, बर. स्नेहल. Escuela, farmacia, गिटारा, general, hospital. ओके, बरोबर. त्यानंतर तेजस. तेजस, तेजस. Escuela, farmacia, guitarra, हा, general, general, hospital. हॉस्पिटल. ठीक आहे. Hospital. हा, स्पॅनिश मध्ये. हा, ओके ओके, एक मिनिट. त्यानंतर दीपक.
अच्छा, तन्मय. Escuela, farmacia, guitarra, general, hospital. ओके, बरोबर. आणि आणखीन एक जण, धनश्री. Escuela, farmacia, guitarra, general. एक मिनिट, एक मिनिट, थांबा, थांबा, थांबा. general. ओके, धनश्री पुन्हा एकदा. Escuela, farmacia, guitarra, general, hospital. बरोबर. सर मी अजून एक मिनिट हा. आता आपण पुढच्या शब्दांकडे जाऊया. हा, सो आता इथे पुढचं अल्फाबेट आहे ई. ई आणि ह्याचा साऊंड पण कायम ई असाच असतो. ई असाच असतो. याचा दुसरा कुठलाही साऊंड नाही. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो KIND. KIND चा उच्चार आपण करतो काइंड, पण तसं स्पॅनिश मध्ये होत नाही. स्पॅनिश मध्ये ई असाच आपण वाचणार. उदाहरणार्थ इथे इन्स्टिट्यूट साठीचा शब्द दिलेला आहे, इन्स्टिट्यूटो. इन्स्टिट्यूटो, इन्स्टिट्यूटो. ई असाच वाचायचा कायम. त्यानंतर त्याच्या पुढचा काय, एक वेळेस वापस सांगा तो शब्द. इन्स्टिट्यूटो. Instituto. इन्स्टिट्यूटो म्हणजे इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूट. त्यानंतर पुढचा अल्फाबेट आहे खोता. खोता आणि याचा साऊंड असतो ख. ख. खुनियो. खुनियो. नाही, थांबा, तुम्ही अनम्यूट करून वाचू नका आता, फक्त ऐका. खुनियो. 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 तर खुनियो का सर? हो, खुनियो. आता गोष्ट अशी आहे बघा, मगाशी हा जो शब्द होता इथे GENERAL, हे याचं स्पेलिंग होतं. तिथेही खेनेराल वाचलं आणि आता JUNIO इथे पण मी खुनियो असंच वाचतोय. मग उगाचच दोन दोन वेगवेगळी अल्फाबेट्स वापरण्याचं काय कारण होतं? आता इथे JUNIO च्या जागी मी GUNIO लिहिलं असतं तर काय फरक पडला असता? सर खेच्या जागी खो झालं असतं. बघा बघा, JUNIO या स्पेलिंग मध्ये मी जे च्या जागी जी लिहिला असता तर काय फरक पडला असता? फरक ग झाला असतं. तो गुनियो असा वाचायला लागला असता. असा वाचायला लागला असता. पण आपल्याला गुनियो असा वाचायचा नाहीये, आपल्याला खुनियो असा वाचायचा आहे. म्हणून आपण तिथे जी लिहू शकत नाही, तिथे जे लिहायला लागतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं अल्फाबेट पहा, का. का या अल्फाबेटच्या नंतर मी काही वर्ड लिहिलेला नाहीये, कुठला शब्द नाहीये, कुठलं एक्झाम्पल नाहीये. असं का असेल? सर खुनियोचा अर्थ. खुनियो म्हणजे जून महिना. या का नंतर एक्झाम्पल नाहीये, असं का असू शकेल? कोणाला सांगता येईल? एनी गेस? नो सर. नाही,
सोपं आहे. हे कोणते शब्द अल्फाबेट नसेल? असलेले वर्ड्स असतात ते ओरिजिनल स्पॅनिश नसतात. ओरिजिनल स्पॅनिश मध्ये हे के अल्फाबेट कुठल्याही वर्ड मध्ये येत नाही. जे म्हणून ओरिजिनल स्पॅनिश वर्ड्स आहेत त्याच्यात कुठेही के येत नाही. जर तुम्हाला एखाद्या शब्दामध्ये वर्डमध्ये के अल्फाबेट दिसलं तर तो वर्ड इंग्लिश मधून, फ्रेंच मधून, जर्मन मधून, कुठल्या तरी दुसऱ्या भाषेतून आला आहे हे नक्की. ठीक आहे. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे एले. एले आणि या एलेचा साऊंड असतो ल. आणि एक्झाम्पल आहे लाबोरातोरियो. लाबोरातोरियो. Yes, sir. लॅबोरेटरी, लॅब. लाबोरातोरियो. लॅबोराटोरियो. हा, लाबोरातोरियो. नीट ऐका आधी. एकदम अनम्यूट करून वाचायची घाई करू नका, कारण मग इतरांचा पण गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे फक्त मी सांगतोय ते आत्ता ऐका. आत्ता कोणीही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनला हातच लावू नका. फक्त समोर ठेवून पहा. जेव्हा मी वाचायला सांगेन तेव्हा फक्त स्क्रीनला हात लावा. तर लाबोरातोरियो. त्यानंतर त्याच्या पुढचं अल्फाबेट आहे ते डबल एल आहे. आता हे अल्फाबेट एक वेगळं अल्फाबेट म्हणून मानलं जात नाही, पण पूर्वी 1994च्या पूर्वी हे एक वेगळं अल्फाबेट म्हणून मानलं जायचं. तर हे आहे डबल एल, पण त्याचा साऊंड असतो य. य. डबल एलचा साऊंड य होतो. हा वर्ड आहे सेबिया. 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 या का सर? काय? सेबिया. सेबिया. इथे तुम्ही ही सगळी स्पेलिंग्स पाहाल तर याच्यात तुम्हाला सेबिया मध्ये काहीतरी वेगळं दिसेल. बाकीची स्पेलिंग पहा. नाहीये झाला. हा, व्ही साऊंड नाहीये, त्याच्याकडे पण मी येणारच आहे. पण ते सोडून अजून काही स्पेलिंग बघा. उच्चार नको, प्रोनाउन्सिएशन नको. स्पेलिंग पाहिलीत तुम्ही तर बाकीची स्पेलिंग आणि सेबियाचं स्पेलिंग याच्यात एक छोटासा डिफरन्स आहे, फरक आहे. काय फरक आहे तो? काय दिसतोय सर त्याच्यामध्ये डबल एल आले. दुसऱ्यामध्ये डबल एल नाही. डबल एल. डबल एल येतोय सर ताजा एल डबल एल बद्दल नाहीये. वायचा उच्चार होतोय. हा, तर सगळे अक्षर पहिले काय? आलेले अल्फाबेट नंतर आपण उच्चार करतो. एक मिनिट. मी आता उच्चारांबद्दल काही बोलत नाहीये. पहिले काय? रेड जो आहे ना तो इथं नंतर आहे, बाकी ठिकाणी पहिले. ओके, बरोबर. ही सुद्धा एक गोष्ट आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, ते एवढं महत्वाचं नाहीये. पण कारण जरी तो डबल एल पहिल्यांदा आला असता, शब्दाच्या सुरुवातीला आला असता, तरी देखील तो आपण य असाच वाचला असता. पण ठीक आहे, हे बरोबर आहे. आता पण ते एवढं महत्वाचं नाहीये. ते सोडून शब्दाच्या सुरुवातीला पहा. आता इतर शब्दांची सुरुवात पहा, सेबियाची सुरुवात पहा. त्यांच्या स्पेलिंग मध्ये काही फरक दिसतोय का? हो सर, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. बरोबर बरोबर बरोबर. सेबियामध्ये एस कॅपिटल आहे, तर बाकीचे जे वर्ड्स आहेत ते सगळे स्मॉल लेटरने. स्मॉल लेटर आहे. बरोबर. ठीक आहे. का असं असेल?
माहित नाही. आपण इंग्लिश मध्ये एखादा वर्ड कॅपिटलने सुरुवात करतो तो त्यावेळेला- नाऊन आहे. ओके, पण इंग्लिश मधली सगळी नाऊन कॅपिटल नसतात. इंग्लिश मधली सगळीच नाऊन कॅपिटल नसतात. आपण जेव्हा कॅपिटलने सुरुवात करतो तेव्हा त्याचं कारण काय असतं? बघा ना, तुम्ही तुमचं नाव लिहिता स्टार्टिंग वर्ड तेव्हा तुम्ही तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये कॅपिटल लेटर वापरता का स्मॉल लेटर वापरता? कॅपिटल नाव लिहिताना आपण आपलं नाव लिहितो. हा, आपण आपलं नाव लिहितो त्यावेळेला कॅपिटल लेटरने लिहावं लागतं. ठीक आहे. तर इथे किंवा तुम्ही कोणत्या शहरात राहता, कोणत्या गावात राहता, कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या जिल्ह्यात? धाराशिव जिल्ह्यात. जळगावला राहता. धाराशिव जिल्ह्यात. बिला कोणत्या तरी ठिकाणाचं नाव आहे का? एक मिनिट. ओके तेजस. हा, बिला कोणत्या तरी फक्त तेजस, ठिकाणाचे नाव तेजस, आहे. बाकी कोणीही नाही. थांबा. सो तेजस, जिल्हा कोणता? जळगाव. बरं, तालुका कोणता? चाळीसगाव. अच्छा, आणि गाव कोणतं किंवा शहर कोणतं? गाव. बरं, ठीक आहे. तर आता हे जर तुम्हाला शब्द जळगाव, चाळीसगाव हे जरी तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहून दाखवायचे झाले तरी देखील तुम्ही जे किंवा सी कॅपिटल लिहाल. ओके सर. बरोबर. म्हणजे सेबीला कोणत्या तरी ठिकाणाचे नाव आहे. हा, जेव्हा आपण जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव, शहराचं नाव हे जेव्हा आपण इंग्लिश मध्ये लिहून दाखवतो त्याही वेळेला कॅपिटल असतो. हा, कॅपिटल लेटरने सुरुवात करावी लागते. बरोबर. तसंच सेबिया हे सुद्धा एका शहराचं नाव आहे आणि म्हणून एस कॅपिटल आहे. ठीक आहे. बाकीचे जे वर्ड्स आहेत ते कोणा माणसांची नावं नाही आहेत किंवा शहरांची नावं नाही आहेत, देशांची नावं नाही आहेत, म्हणून तिथे वस्तूंची नाव आहे. कॅपिटल नाही. हा, वस्तूंची वगैरे नावं आहेत. बरोबर. त्यानंतर पुढचा वर्ड बघा. पुढचा अल्फाबेट आहे एम ए आणि साऊंड आहे म. मिनेराल. त्यानंतरचा अल्फाबेट आहे एन ए, साऊंड असतो न. नारांखा. स्पॅनिश मध्ये ज नाहीचे, त्यामुळे ज विसरून जा पूर्णपणे. जिकडे जे दिसेल तिकडे तो ख म्हणून वाचायचा. नारांखा. तुम्हाला माहितीये मराठीत काय असू म्हणजे काय? काय असू शकतं, तुम्हाला गेस करता येईल? ऑरेंज. येस, नारिंगी रंग असतो ना तो. तो नारांखा तो सारखाच आहे. स्पॅनिश मधला नारांखा आणि मराठी मधला नारिंगी एकच आहे. त्यानंतर शेवटचं आहे वर्ड एस्पानिया. हा हे अल्फाबेट आहे एनिये आणि साऊंड असतो न्य. एस्पानिया, अर्धा न आणि त्याला य जोडल्यासारखा तो येतो. एस्पानिया. या एन वरती एक अशी खूण केलेली आहे. ती खूण जी आपण केली आहे ती न आणि न्य यातला फरक दाखवण्यासाठी केलेली आहे. जर आपण नारांखावरती पण ती खूण केली तर मग त्याचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन बदलेल.
किंवा एस्पानिया मधल्या त्या एन वरची खूण जी ती आहे ती लिहिली नाही तरीही त्याचं प्रोनाउन्सिएशन बदलेल. आपल्याला त्या दोघांमध्ये फरक ठेवायचा आहे, फरक करायचा आहे आणि म्हणून आपण त्या एन वरती ती एक वेगळी खूण करतो. एस्पानिया, एस्पानिया असं वाचायचं. आता एस्पानिया मध्ये पण ई कॅपिटल आहे, बरोबर? कारण हे एका देशाचं नाव आहे. ज्याला आपण इंग्लिश मध्ये स्पेन म्हणतो त्याला स्पॅनिश लँग्वेज मध्ये एस्पानिया म्हणतात. ओके, इथपर्यंत कोणाला काही शंका, काही डाऊट्स? नो सर, नो डाऊट. नो सर. नो सर. ओके, सर तर मग आपण लॅबोराटिरो काय अर्थ आहे ह्याचा? लॅबोरेटरी, लॅब, प्रयोगशाळा. नाही सर, ती एल आहे बघा. लॅबोराटरी काय आहे? लॅबोराटोरिओ. हा, प्रयोगशाळा, लॅब. सर ओ सर हा, बोल ना. सर याच्यात स्पॅनिश मध्ये ज नसतो तर मग जळगावला कसं वाचायचं? आता आपण आपल्याकडची नावं आहे ती जशी आहेत तशीच वाचणार. त्या लोकांना ते वाचायला कठीण होणार, मान्य आहे, पण आपण जशी आपल्याकडची नावं आहेत तशीच वाचणार, त्याच्यात काही फरक नाही होणार. आता ओके सर. सर, इमॅजिन करा. नारंखाचं म्हणजे नारंखा. नारिंगी कलर, ऑरेंज. ऑरेंज. सर, एस्पानियाचा अर्थ एस्पानिया म्हणजे स्पेन. स्पेन देशाला स्पॅनिश लँग्वेज मध्ये एस्पानिया म्हणतात. तर आता मिनरल म्हणजे शुद्ध. नाही, शुद्ध नाही, मिनरल, खनिज. खनिज. सर 5वा शब्द वाचून दाखवता का? कोण स्पेलिंग कुठून सुरू होतंय, कशाने सुरू होतंय? सर पहिल्यापासून MINERL. एक मिनिट, ठीक आहे. मी आता हे सगळेच इथे समोर दिसतात ते सगळेच शब्द वाचतो. पहिला आहे, कोणी माझ्या मागून वाचेल किंवा स्वतः वाचेल नंतर? एक मिनिट थांबा, आधी मी वाचतो. हा, ठीक आहे. तर पहिला आहे, एक मिनिट ना. हा, इन्स्टिट्यूटो, इन्स्टिट्यूटो, junio, junio, laboratorio, laboratorio, Sevilla, Sevilla, mineral, mineral, naranja, naranja, España, España. सोहम, वाचतो? सर, आय कॅन. सर मी वाचू? सर मी वाचू? एक मिनिट थांबा, सर मी वाचू? जी हर्षाली आणि मग रोशनी. हा, पहिल्यांदा. ओके सर. हा, माझ्या मागून इन्स्टिट्यूटो, सावकाश. Instituto, इन्स्टिट्यूटो, Instituto, तितो नाही, तुतो. इन्स्टिट्यूटो. हा, Tuto. बरोबर. ओके. पुढे. Instituto, हा, junio, हा, laboratorio, बरोबर, Sevilla, बरोबर, Sevilla, बरोबर. mineral, naranja, मिनेरल. naranja, España. एस्पानिया. ओके, बरोबर. त्यानंतर रोशनी. इन्स्टिट्यूटो, इन्स्टिट्यूटो, junio, laboratoria, laboratorio, Sevilla, mineral, naranja,
हम्म, एस्पान्या. बरोबर. सर ओके. मी वाचू? मी वाचू अं, सर. सर मी वाचू? थांबा. मी वाचू. मी सांगतो. काही काही जणांना आज चान्स अजूनपर्यंत दिला नाहीये, त्यांना आधी एक चान्स देतो. थांबा सर मी थांबा. वाच. सर मी बौद्धवी. Yes, sir. हा, वाच. Instituto Instituto. Instituto बरोबर. Conio Laboratorio Sebia Mineral Naranja España. एस्पानिया. बरोबर. ठीक आहे. ओके. सर मी वाचू? बरं. एक मिनिट हा, थांबा आता. तर आजची आपली वेळ संपत आलेली आहे. तर आपण उद्याच्या क्लासमध्ये म्हणजे यानंतर जेव्हा होईल त्यानंतरच्या क्लासमध्ये आपण वाचूया पुढचे शब्द. सो उद्या क्लास आहे. हाँ, एक मिनट ना, संगीता मैडम. जी सर, जी मिलन सर. ओके, हाँ. तो अभी आज का टाइम तो खत्म हो रहा है. यस यस सर. अभी कल सुबह 7 बजे ज्वाइन करेंगे, सही? जी सर. ओके, ठीक है. ओके, लिंक मैं आपको शेयर कर दूंगी सर.